तर आपण आता नारायणपूरचं दर्शन झालंय आपलं आणि आपण इथून निघतोय आता. मी ड्यूक 200 घेतोय थोडा वेळ आणि रेझर कुणाल घेतोय. कसं वाटलं तुला चालवायला? कशी वाटते? लय लय लागतं यार, डेंजर. मी ड्यूक घेतोय आणि हा बी माझ्यासोबत आहे. आपल्याला किती वेळ लागेल शुभम? अर्धा तास. ठीक आहे. चला चला. आपण आता चाललोय बालाजीच्या दिशेने. इथून एक अर्धा तासाचा रूट आहे. आलोय तर जाऊन येऊया. येतोय येतोय. त्याला वाटलं तुम्ही त्या साईडला गेले काय परत. तर हा एरिया आहे इथे स्वामीनारायण मंदिरात. नारायणपूरमध्ये हे मंदिर आहे दत्ताचं. ही मेन एंट्री आहे. इथून आपण थोडंसं आतून गेलो. या इथं कधी तुम्ही आलात तर खूप छान आणि प्रसन्न असं वातावरण आहे. तुम्ही काय टेन्शनमध्ये असाल, काय दुःख असेल तर इथं स्वामींच्या चरणी सर्व काही विसरल्यासारखं होतं. मी आलो तेव्हा मला इतकं प्रसन्न आणि छान वाटलं, काही सांगूच शकत नाही. आणि इथे स्वामींचे पूर्ण जे काय म्हणजे कारकीर्द किंवा काय बोलतो आपण ते स्वामींचे जीवन, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. जीवनातले क्षण किंवा स्वामींनी केलेले कार्य सगळेच नाही का असे फ्रेममध्ये फोटो बनवून त्यांनी लावलेले. आणि आपण ड्यूक 200 घेतली आता चालवायला. छान चालते. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे माझा. मी आधी चालवली पण ब्लॉगिंगसाठी पहिल्यांदा घेतोय. छान वाटतंय. पॉवर आहे बाईकमध्ये खूपच. आणि याच रूटला तुम्ही पुरंदरला पण जाऊ शकता. पुरंदरचा हाच एक रूट आहे सेम ॲक्च्युली. आणि इकडे खूप रिसॉर्ट वगैरे आहेत. जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. हे खूप छान असे फुलं वगैरे रोड साईडला. नेचर व्ह्यू खूप छान आहे इथं. आणि एक छोटा घाट आहे. आणि इकडेच कात्रजचा म्हणजे लोणावळा मार्गे तुम्ही इकडे जाऊ शकता. आणि हा बघा छान असं घाट आहे. पण आता नारायणपूरच्या पुढे आलोय. तुम्ही घाट एन्जॉय करा. मी फास्ट फॉरवर्डला टाकतो व्हिडिओ. अप्पा कसा आहेस? अप्पानी मास्क वगैरे घातले. ऊन यायला लागले डॉक्टर, त्यामुळे
तर आम्ही थांबलोय इथं. आप्पा राहिला का माग? ए थोडी भीती वाटते ही गाडी चालवायला. भीती वाटते, लगेच लीन होती, इकडे तिकडे जाते. थोडीशी सवय नाही ना या गाडीची. शॉर्ट आहे हँडल असा. हा ड्यूक 200 नाही पुढे आम्ही ये मागवतो मग. हा मला रोड माहित नाही, मी तसं तुझ्या माग आहे. चल पुढे चल. चला आता निघलोय आम्ही. सगळे वाट बघत होतो कोणाची. पाया पाडायला जायचंय डायरेक्ट. आपण आलोय, ही वेस आहे. आणि हे आपण पार्किंग मध्ये आता सध्या. आणि मंदिर कुठे आहे ते अजून माहित नाही. रुको जरा सबर करो. सावली, ही सावली आहे का? ये ना तिकडे लावू आपण तिघ बी. आपण गाडी सावलीत लावूया. आपली गाडीची काळजी घेणं महत्वाची आहे. अप्पा इकडे इकडे लाव, इथं सावली आहे. शुभम इथं आण ना. तर आम्ही आता पोहोचलो इथं बालाजीच्या इथं उतरलोय आम्ही आता पार्किंगला. तर सगळ्यांचं चाललंय. पिटू मेकअप करतोय. हा तूच तो. शुभम काय बघतोय आता? जायचंय का आपल्या मंदिराकडे? चला ना मग. तो मोबाईल बघ बसला. आता जायचंय का नाही, मग आपण निघायला इथूनच माग. इथून शॉर्टकट नाही जायला एवढ्यासाठी पण तुम्हाला शॉर्ट. तर आपण आलोय आता बालाजीच्या इथे आलोय. ते इकडं मंदिर आहे, पण आम्ही आज जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलो. तर किती झाले? 12 वाजता झाले. पण आतमध्ये काही मोबाईल अलाउड नाही आहे. मोबाईल, कॅमेरा, हेल्मेट काहीच अलाउड नाही आहे. सगळं बाहेर ठेवावं लागतं. तर आम्ही आता परत घेतलंय. मंदिराच्या आतलं काय मला दाखवता येऊ नाही शकलं. परत आम्ही थोडेसे फोटो काढायचे म्हणून परत घेऊन आलो मोबाईल. परमिशन घेतली त्यांची. हो तुम्हाला दाखवतो मी मंदिर. सिनेमॅटिक शूट घेतो थोडेसे. आमचं आता दर्शन झालेलं आहे. आम्ही आता निघतोय. आम्ही रिटर्न जाणार आहे आता. छान दर्शन झालं. आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे आम्ही सगळं जमा करून घेतात. आतमध्ये काहीच घेऊन नाही देत. आता आम्ही इथून रिटर्न पुण्याला जाणार आहे आणि तिथून मग आपला ब्लॉग संपतोय. थँक्यू. आमचं दर्शन झालं आहे इथलं. तर आम्ही प्रति बालाजीवरनं हडपसरला जातो आणि छान दर्शन झालं. वन ऑफ द बेस्ट. मला पण मी आता हे घेतलं खायला. Hey, hey, pop the trunk or open up, but so much price out of sight. My hoe got talent, right? Whole squad ran through that shit.